या बातमीपत्राचे प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल, दाजीपेठ, सोलापूर। सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार 21 जून रोजी दुपारी 12:23 अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे। तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत। या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। वेळ 12 ते 3, स्थळ दाजीपेठ, सोलापूर। यमधर्मानं सत्यवानाचे प्राणहरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी 3 दिवस शास्त्रचर्चा केली। त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केलं। शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचं नाव जोडलं गेलं। पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात। वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचं प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पातिव्रत्याचं प्रतीक म्हणून हे व्रत केलं जातं। सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झालंय। नमस्कार, सोलापूरकर जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी। पतीच्या दीर्घायुष्यासाठी सत्यवानाचा प्राण यमदेवतांनी जेव्हा हरण केले, त्याच यमधर्मासोबत सती सावित्रीने 1 नव्हे 2 नव्हे तब्बल 3 दिवस चर्चा प्रहार केले। त्या सत्यवानाचा प्राण पुन्हा यमदेवतांनी प्रसन्न होऊन त्यांना पुन्हा जिवंत केले। हा सर्व काही जो पाहत आहात, ह्या हिंदू महिला जे आहेत आपले सर्व, ह्या वटवृक्षाची पूजा केले जात असतात। त्याचं महत्व काय आहे, आपण खास करून महिला मंडळ आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, काय सांगाल आजचा महत्व? आजच्या वटसावित्री पौर्णिमेचं महत्व असं आहे की पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून हे व्रत स्त्रिया मोठ्या ह्याच्याने साजरा करतात। हिंदू धर्मामध्ये हा सण खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो। सावित्रीने यमराजाकडून आपल्या पती सत्यवानाचे प्राण ह्या दिवशी परत मिळवले होते म्हणून हा सण साजरा केला जातो। वडाच्या झाडाची पूजा का केली जाते? कारण की वडाचे जीवनदान हे 100 वर्षापर्यंत जगू शकते झाड, म्हणून त्यामुळे वडाच्या झाडाची पूजा केली जाते। आणि वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या देवांचा वास दरवळत असतो, त्यामुळे या झाडाची पूजा ह्या दिवशी केली जाते। म्हणून हा हिंदू धर्मामध्ये सर्व स्त्रिया हा सण खूप मोठ्या प्रमाणे साजरा केला जातो। बरोबर आहे, कारण हा वटवृक्षाचं आयुष्य आहे तो 100 वर्षाचा आहे। आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे पूजा अर्चा या ठिकाणी केले जात असतात। अजून काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। ह्या स्वाती नक्षत्रांच्या थेंबांची शिंपल्यात होती मोती, विक्रमरावच्या सवासात गळ्याची पुरली। किती फेऱ्या मारल्या जातात वटवृक्षाला? 7 फेऱ्या मारल्या जातात। महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, विवेकानंदांचं नाव घेते, तुमच्या सर्वांचा मान राखून। बरोबर आहे, कारण पतीच्या दीर्घायुष्यासाठी ह्या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने काही पूजा अर्चा केला जात असतो आणि 7 फेरी देखील मारले जात असतात। खास करून आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीने आपण पाहत आहोत। मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, सोलापूर। पूर्व भागातील उत्तुंग यशाची, उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर। पूर्व भागातील एकमेव मुलींचं, सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय। महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था, राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ, 11वी 12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी, क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात। याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश, CACS, ICWA, CMA, DCA न्यूज चॅनल मध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी,
कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था, मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे भूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते, पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचेंच्या शेजारी, आशिकल मैदान 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.